किती सुंदर वातावरण आहे, पूर्ण डोंगरामध्ये सीताची न्हाणी अँड सद्गुरू मंदिर. तर तिथं खूप सारं पाणी असतं, पण आता पाऊस नाही पडलाय ना अजून, त्याच्यामुळे पाणी नाहीये तिथे. ते बघा किती जुनं आहे गोष्टी आहे बघा, इथं कसं कोरलेलं आहे, म्हणजे बघा महादेवाची पिंड. तुम्हाला समजतं की काय? वाव, क्लाउड्स किती मस्त दिसतात, वातावरण आज छानच झालंय. गुड मॉर्निंग गाईज. तर आजचा दिवस ना माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे, कारण मी आज जाणार आहे महादेवाचा अभिषेक करायला. तर माझ्या हाताने अभिषेक आहे, तर मी खरंच स्वतःला खूप जास्त ब्लेस्ड मानते की एवढी छान संधी मला भेटतीये. मी ठरवलंय की मी पूर्ण दिवस व्लॉग करणार आहे आणि पुढचा व्लॉग एन्जॉय करा. तर सकाळचे 6:30 वाजले आणि मी चालली आहे शिवचिदंबर मंदिरामध्ये. तर मी मंदिरामध्ये पोहोचली आहे. वातावरण एवढं सुंदर आहे, सकाळी खरंच खूप छान वाटतं. आता मी पटकन पाय वगैरे धुते आणि दर्शन करते. मी नाही तर जास्त बोलू नाही शकत किंवा आवाज नाही करू शकत, कारण इथं ऑलरेडी खूप शांतता पाळायला सांगितलेली आहे. गाईस, तुम्ही बघू शकता मंदिराच्या परिसरामध्ये इतके सुंदर झाडं लावलेत, म्हणजे खूप सुंदर असे फुलांचे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत आणि इतकं सुंदर वाटतंय. तर फुलांचा सुगंध वगैरे पण इतका छान येतोय ना सकाळी सकाळी. आणि असा रोड आहे दुसऱ्या मंदिराकडे जाण्यासाठी, तर मी तिकडं चालली आहे. आणि वाव, लुक ॲट दिस फ्लावर, किती छान आहे. जास्त बोलता येत नाही, कारण इथं खूप शांतता असते, खूप म्हणजे खूप, आणि पाळावी पण लागते शांतता. आणि मी फर्स्ट टाईम इथं आले होते आणि वाव, एक्सपिरियन्स, इथलं जे पीस आहे, शांतता आहे, एक भारी वाटतं ना, एवढं खूप छान वाटतंय. आणि मी नेहमी नेहमी इकडे येत राहणार आहे, कारण खरंच खूप छान वाटलं. आणि इथलचा जो मंदिराचा परिसर ना, तो पण एवढा शांत आहे आणि एवढा स्वच्छ, आणि इतके छान छान फुलं आहेत, पूर्ण असं तुम्ही व्हिडिओमध्ये बघाच नाही का तुम्हाला. येस, भारी वाटलं एकदम. आता याच्यानंतर ना अभिषेक आहे महादेवांचा, शिवजींचा अभिषेक आहे. तर मी आता तिकडे चालली आहे, म्हणजे आज दिवसभर पूर्ण देवदेवच करायचे आहेत. सो येस, आता तिकडे गेल्यानंतर मी दाखवते नाही का. तिकडून मी आता घरी आली, आवरलं, आणि मग आता अभिषेक आहे प्रॉपर, जो महादेवाचा अभिषेक आहे. तर त्या मंदिरामध्ये आले, एवढं सगळं अभिषेकाचं सामान आहे. आणि तर मी तिकडं चालली आहे मंदिराच्या तिकडं, पूर्ण डोंगरामध्ये मंदिर आहे ते. तर इथं आली आहे, डोंगरगण म्हणून आहे, इथं शिवजींचं मंदिर आहे, इथं अभिषेक आहे नाही का. आणि एवढं मस्त, किती सुंदर वातावरण आहे, पूर्ण डोंगरामध्ये, खूप म्हणजे खूप भारी आहे. दिस इज माय आउटफिट. किती गोंडस कुत्र झोपले. कशाला काय कशाला.
भोजनम वामे शक्राय इंद्रसेत पुरुषाय विद्महे महादेवाय नमः। ओम माधवाय नमः। आचमनं करिष्ये। भगवान मामेश्वरावनातन भगवान माम ईश्वर देवताय देने नंदे नंदे तवे देने विश्वविनोदिनी नंदनुदे ये वरविंद शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुदे गजानन महाकाल कालाय महाकाल अग्निपुत्राय नमः रुद्राय नमः बलिपते नमः देवाय नमः देवाय नमः समर्पयामि हे हृदय कल्पितमहासनं सुन्दरं समादरं मेदक्षमस्वरे जयकरुणाथ श्री महादेव शंभो अष्ट देवताभ्यो नमः तत्पुरुषाय नमो नमः देवाय नमो नमः महादेवाय नमो नमः। त्यांनी आणलेले पाणी थोडे फुलान दिले का फुलान दिले ना रामकृष्ण हरी। आज या तीर्थक्षेत्र डोंगरगाणे या क्षेत्रामध्ये प्रभू रामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। या ठिकाणी शरभंग ऋषींचा वास होता आणि शरभंग ऋषींना भेटण्यासाठी प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मणजी हे तिघही इथे आले। इथं आल्यानंतर त्यांनी प्रभू रामांनी स्वतः त्यांच्या हस्ते स्थापन केलेली ही शिवलिंग आहे रामेश्वराची। त्यांनी इथं सेवाही केली आणि माता सीतांच्या स्नानासाठी खाली सीतेचे नाणेही स्थापन केले। त्याचबरोबर हे नाथ संप्रदायाचं गुरुस्थान आहे। नवनाथ इथं ध्यानासाठी येतात। हे नाथ संप्रदायाचं गुरुस्थान असल्यामुळं या ठिकाणी अधिकच महात्म्य वाढलं गेलं। या ठिकाणी जिवंत पाण्याचे झरे आहे। प्रभू रामांनी दिव्य बाण मारून गरम पाण्याचा झराही निर्माण केला आहे, जिथं आजपर्यंत हे गरम पाणी पाहायला मिळतं आहे। नमस्कार, रामकृष्ण। So puja is done, guys. I love that गंध. घामाने सगळं पुसून गेलं तरी पण तुझा 1 तास चालली पूजा, डायरेक्ट 1 तास. क्यूटी. पाचशेची नोट टाकतोय मग. गेला ए गेला गेला गेला. स्टार्ट करो। हनुमान मंदिर, रामकुंड, दत्त मंदिर, रामेश्वर मंदिर, सीताची न्हाणी अँड सद्गुरू मंदिर. तर आपण कुठे आहे? रामकुंडच्या तिथे ना आत्ता. म्हणजे हे बघे रामेश्वर मंदिर, सीतेची न्हाणी, म्हणजे सीतेच्या न्हाणीमध्ये चाललोय. लय पाय पळत आहेत भयंकर आणि वातावरण सॉरी एवढं झाडं वगैरे एवढं मस्त आहे आणि एवढं छान वाटते, तरी पण गरम होते का बरं काय माहिती. आय थिंक पाऊस येणार असेल त्याच्यामुळं चप्पल घालून जाऊ आपण तिथे चप्पल. पण मित्रांनो, तर आता नेक्स्ट दीदीचा शूट काढून झालेला आहे. यस, याने केलाय तो शूट. तुम्ही जो बघितला ना पूजेचा अभिषेकचा, तो याने केलाय. जर कोणाला असतील करायचं तर याला कॉन्टॅक्ट करा, नंबर दे. ट्रेडिशनल घाला, काही बी घाला. क्रॉक्स मॅन्डेटरी आहे, क्रॉक्स शिवाय होतच नाही. अरे इकडून जायचंय आणि याला नाईट पॅन्ट शिवाय होत नाही. कुठं जा असलं तरी नाईट पॅन्ट निघतो. ओके. तर आता सीतेच्या न्हाणीमध्ये, सीतेच्या न्हाणी म्हणजे बेसिकली काय आहे, जेव्हा राम वनवासाला गेले होते तेव्हा ते इथे म्हणजे इथे आले होते. ते 14 वर्षाचा वनवास होता ना, त्या काही दिवसांसाठी ते इथे राहिले होते ह्या ठिकाणी. आणि मग थांब ना, आणि मग सीतेला स्नान करायचं होतं, त्यामुळे त्यांनी धनुष्यबाण मारून पाणी काढलं होतं त्याला, त्यामुळं ह्या ठिकाणाला सीतेची न्हाणी असं म्हणतात. तर तिथं खूप सारं पाणी असतं, पण आता पाऊस नाही पडलाय ना अजून, त्याच्यामुळं पाणी नाहीये तिथं. एकदम असं रिकामं रिकामं पूर्ण पाणी असतं. आणि हे बघा हे असं आहे. आणि तुम्हाला काही जिथे यायचं असेल तर तुम्ही एक्झॅक्ट अहमदनगर इथे येऊन, अहिल्यानगर इथे येऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. असं इथं जुन्या पडकं खूप साऱ्या गोष्टी आहेत नाही का. आणि इथंच हे असं ह्याने इथं अशी सीतेची न्हाणी चालू होती. एकदम असा खतरनाक खोल खड्डा आहे. अरे हे बहुतेक हे रे बॅक साईड आहे याची. ती बाण मारला इथं बाण मारला होता आणि बापरे एवढं बाण मारलं, एवढं मोठं खोल. इमॅजिन करा ना कसं. तेच ना, तेव्हा कसं बाई पाणी काढलं होतं. उलट्या साईडने आलो आम्ही उलट्या साईडने आलोय. इथं एंड होतो न्हाणीचा. ओ भैया धोका.
यांना आपल्यालाच माहित नाही, लोकांना काय सांगू आपण. इकडं खाली गेट. अरे इथं चला, इथून डायरेक्ट तिथं निघत उलट्यासारखं कुठं, चल तिकडून जाऊ नको, तिकडूनच जाऊ, चल चल ना जय. दिसतंय ते. मग सरळ सरळ कोरडा रोड आहे ना. अरे पण मी कशी येऊ, धर बरं. चल ये. आपण आपण कमून असं करू राहिलो, पण चांगला रोड सोडून. अरे चला. भाई यहाँ पे क्या हो रहा भाई, ये कहाँ फंस गया भाई मैं. अरे आपण उलट होते बघा, किती जुनं आहे गोष्टी आहे बघा. इथं कसं कोरलेलं आहे, म्हणजे बघा महादेवाची पिंड. तुम्हाला समजतं की काय, हे असं आडवं थोडं तिरप झालंय ते. ही महादेवाची पिंड आहे आणि इथं कोणतरी पूजा करतंय, म्हणजे नाही का, हे माणूस आहे, हे असं माणसाची हे. आणि हे बघा महादेवाची पिंड, हे असं. आणि हे पण इथं काहीतरी, पण ते समजत नाही काय आता. हे असं आणि हे म्हणजे किती जुनं आहे एकदम. अशी गुहा टाईप, एकदम छोटीशी गुहा आहे. कुठं मारलं तर माहिती का, कुठं कुठं मारलं इथंच मारला असं कुठेतरी. तर आम्ही इथं आतमध्ये चाललोय आता. इथंच एवढ्याच जागेत कुठंतरी मारलं होतं. इथं असं इथंच मारलं होतं. चलो. हे बघा इथं अशा छोट्या छोट्या मूर्त्या. पहिले काय आहे काय माहिती. पहिला आपण दगड टाकून. हे बघ हे सोडून घ्या. हा, हे बघा अशा छोटे छोटे काय नाही, महादेव नाही, हे बघ डोळे. ओ माय गॉड. हे बघ डोळे, नाक, आणि हे बघ हे मुकुट. हे सीताचं अयो समजलं काय, मुकुट तुम्हाला समजतंय का, ते याच्यात नाही दिसणार. हे मुख. ते बघा हे असं चिन्ह नसतं का, म्हणजे काहीतरी असतं बघा, बाहुबलीचं वगैरे कसं असं तसं, त्या राजांचं असं काहीतरी. काय आहे बघ ना भाई, कसलं आहे ते भूत वाटत. मी तुला काय म्हटलं, हे भूतच वाटतं असं नाही का. देवाच्या ठिकाणी कशाचं काय बरोबर. तेव्हा किती नक्षी काम केलेले आणि पूर्ण दगड. पहिले भूक लागली तरी इथं खाली आहे ना, पूर्ण म्हणजे पूर्ण पाणी असतं चालू. म्हणजे पाऊस पडल्यावर अशी एकदम धबधब्यासारखं पाणी वाहत असतं. म्हणजे बघा व्यवस्था कशी केली होती रामचंद्रांनी सीतामाईसाठी. फोडलं होतं तिथे. आणि म्हणजे बाण मारलं होतं, मग त्यांचं आता काय डेंजर असेल ना बाण, जरा पॉवरफुल एवढं असं खट्ट पडन करे बाण. हे बनवलं असं बनवलं असेल नंतरच्या काळात. हे बघ असं आहे मोठं पाण्याचं ओघळ. बाहेर आलो. शपथ काहीच नाही. नंतर न बांधलेलं आहे, फक्त तेवढंच होतं आतमधलं. तेवढंच होतं. आणि हे दगड नंतर प्रिझर्व करण्यासाठी बांधलं असणार आहे बहुतेक ते. चला जायचंय, चला. कटाळा आला गाईच, कटाळा. एक्सप्लोर करायला पाहिजे. आपलंही थकलंय गाईच, शूट केलाय आता, खूप दम लागलेला आहे. उभा कधीच नाही करायचं युट्यूबला, आडवं व्हर्टिकल नसतो करायचा, हॉरिझॉन्टल करायचं. ओके, हॉरिझॉन्टल इज आडवा अँगल. अच्छा ठीक आहे. ओके. बघा ते तिकडं पण जाऊन बघू काय आहे. आणि बावळट बघा लपून बसले. हे भाऊ लोकांना नुसतं वैताग द्यायलाच असते. एकदमच आत आहे बाबा, आहे ना रे. म्हणजे इथं जुनं होतं का हे मंदिर. वाव, क्लाउड्स किती मस्त दिसतात. वातावरण आज छानच झालंय. पावसाळ्यामध्ये इथं एवढं भारी वाटतं की मस्त. मी जर जमलं तर मी परत तुम्हाला पावसाळ्यामध्ये दाखवल इकडे येऊन की कसं होतं. आज लय कॅलरीज बर्न झाल्या बाबा, भयंकर थांबले. मी असं एकदम मंदिराला पूर्ण गोल चक्कर मारून आलो. इकडे जायचंय आणि रोड आहे, पण आता इथून जाऊ नाही शकत आणि पूर्ण तार कंपाऊंड आहे, त्याच्यामुळे एकदम तिकडं लांबून जावं लागेल. अरे हाय सॉरी गेट आहे सॉरी थँक गॉड. मला भूक लागली, एक तर काहीच खाल्लेलं नाही सकाळपासून अभिषेकमुळं.
असं वाटतं रोज असे एक्सप्लोअर करावा गोष्टी मस्त मस्त. लुक ॲट धिस ब्युटा. हे बघा ना किती सुंदर वाटतंय, तरी पण पाऊस नाही पडलाय. कोणी प्रतीक आहे? तर अशा प्रकारे सगळं पूजा झालं वगैरे झाली आहे आणि वाजले 3. आम्ही सकाळी आलो होतो चलो घरात. 9:30 वाजता. तर झाली आहे. खूप भारी वाटलं हा ना रे. येस गाईज, खरंच तुम्ही येऊन पहा, लय मस्त वाटतं. इकडे या, नाही तर तुमच्या तिकडे मंदिराचा छानच वाटेल तुम्हाला. आता आम्ही गणपती बाप्पाला जाणार आणि मग जरा चला. एंड करणार. तुला माझं नाव माहिती काय आहे? काय आहे? डिक्की नाही दी. लोट चाल लोट. इकडे. अरे हा चला. आणि मला सांग ना काय गारत्री त्याला बोलता आहे ना. मी इथे आलो तर लास्ट गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय. माझ्या काक्या ही माझी मम्मी गोंडस काक्या. आणि आता आम्ही चाललोय घरी. दाखव फादर्स डेचं दाखव. हे काय केलं तू? हे काढलं का? वाव. लहान पोरांना पेन जमून नाही देत. फादर्स हॅपी फादर किती क्यूट केलंय. म्हणजे हे अशी कॉलर किती स्वतः मनाने केलं तू. वाव किती हुशार आहे तू. हा. लहानपणी अजून काय तुझ्या कंपोस्ट मध्ये? शंख क्यूट. घ्यायची माहिती का लहानपणी? कारण ना लहान पोर आहे ना पेन डायरेक्ट वहीवर हे करील वहीवर नाही, सगळं सारी शाईने हात भरून केली. ओ माय गॉड, लुक ॲट धिस गाईज. किती ब्युटी आहे, किती छान सुंदर. तर बेसिकली असा होता माझा दिवस. पूर्ण एकदम देवदर्शन एकदम छान गेलेला आहे. आणि मग मी इथेच हा व्लॉग थांबवते. तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. येस, तोपर्यंत खुश राहा, हॅप्पी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवरती खूप जास्त प्रेम करा. बाय.